यानंतर या घडीच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत सुपरफास्ट. चला पाहूया 100 हेडलाईन्स. उजनी धरणाची पाणी पातळी 85%वरती. आषाढी सोहळ्यामध्ये महापुराचा धोका नको म्हणून प्रशासनाने उजनीतनं पाणी सोडणं बंद केलं होतं. दरम्यान पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे उजनी धरणातनं पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये होत असलेल्या पावसामुळे वाल्हेरी धबधबा प्रवाहित, परंतु धबधब्याच्या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने कुठलीच उपाययोजना नाहीये, त्यामुळे पर्यटकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येते. नागपुरामध्ये आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू. पूर्व विदर्भामध्ये सर्वत्र ढगाळ वातावरण आणि दमदार पावसाची अपेक्षा आहे. विदर्भातल्या 7 जिल्ह्यामध्ये आज जोरदार पावसाचा इशारा आहे. अमरावती, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट. छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यासह 300 खेड्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे. जायकवाडी धरणाची पाणी पातळी 53%वरती पोहोचली आहे, त्यामुळे दिलासा आहे. नाशिकच्या गोदावरी नदीची पूरस्थिती कायम आहे. काल दिवसाभरामध्ये 31 मिलीमीटर पावसाची नोंद. गंगापूरसह जवळपास 12 धरणातनं पाण्याचा विसर्ग. गोदावरी नदी आजही दुथडी भरून वाहतेय. गोदाकाठावरील पूजा साहित्याची छोटी दुकानं आणि टपऱ्यांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर. गोदाकाठावरील रस्त्यावर पाणी आलंय. नाशिकच्या दिंडोरी तालुक्यामध्ये मुसळधार. तालुक्यातील 6 धरणांची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे. पुणेगाव धरण 75% भरलंय. धरणातून उनंदा नदीमध्ये 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय. पुण्यातल्या खडकवासला धरण साखळी क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस. धरणातनं 4000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. खडकवासला, वरसगाव, पानशेत आणि टेमघर या 4 धरणांमध्ये एकूण 66% पाणीसाठा. साताऱ्यातल्या वाढे येथील वेण्णा नदीवरच्या पुलावरती पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण. वाहनधारकांची गाडी चालवताना कसरत. तात्पुरत्या स्वरूपात केलेल्या डागडुजीमुळे प्रवासी संतप्त. साताऱ्यामध्ये मुसळधार. कोयना धरणाच्या पाणी पातळीत वाढ. धरणातनं 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग. कोयना, कृष्णा आणि नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. भंडाऱ्यामध्ये सुद्धा रात्रीपासून पावसाची संततधार. मागचे 3 दिवस जिल्ह्यामध्ये पावसाने उसंत घेतली होती, मात्र पाऊस पुन्हा सुरू झालाय. वातावरणात गारवा आहे. भंडाऱ्याच्या गोसेखुर्द धरणातनं पाण्याचा विसर्ग कमी केला. गोसेखुर्द धरणाचे 2च दरवाजे अर्धा मीटरने सुरू आहेत. दरम्यान मुसळधार पाऊस आल्यास पुन्हा धरणाच्या विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यामध्ये आज शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. वेधशाळेने दिलेल्या रेड अलर्ट नंतर प्रशासनाचा निर्णय. पालघरचं धामणी धरण 84% भरलंय. धरणातनं 45,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. सूर्या नदीला मोठा पूर आलाय. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. मुंबईतल्या धरणातला सरासरी साठा 68%वरती आहे. 7 धरणांमध्ये गेल्या वर्षी याच दिवशी फक्त 14% साठा होता. मोडकसागर आणि मध्य वैतरणा 87%